बाळा, तू माझ्याकडे कशासाठी आला आहेस? तू म्हणतोस, स्वामी, घरात शांतता नाही, सतत कटकटी होतात, कोणाचं कोणाशी पटत नाही. घराला वास्तुदोष लागलाय का? अरे, तू ज्याला वास्तुदोष म्हणतोस तो घराच्या भिंतीत नसून तुझ्या मनाच्या कोपऱ्यात दडलेला असतो. घर म्हणजे केवळ विटा मातीचा ढिगारा नाही, तर घर म्हणजे तिथे राहणाऱ्या माणसांच्या विचारांचं प्रतिबिंब असतं. तू घराला सोन्याचे पत्रे लावले किंवा महागड्या वस्तू आणल्या तरीही जर तुझ्या घरात एकमेकांबद्दल द्वेष, मत्सर आणि राग असेल तर तिथली वास्तू कधीच प्रसन्न राहणार नाही. तुझा सर्वात मोठा वास्तुदोष हा तुझा राग आहे. तू म्हणतोस ईशान्येला हे नाही, नैऋत्याला ते नाही, पण मी तुला विचारतो, तुझ्या हृदयात दया आणि क्षमा आहे का? ज्या घरात माणसं एकमेकांचा अपमान करतात, जिथे मोठ्यांचा मान राखला जात नाही, तिथे साक्षात लक्ष्मीसुद्धा पाठ फिरवते. वास्तुदोष काढण्याआधी स्वतःच्या शब्दांचा दोष काढायला शिक. घराच्या भिंतींना दोष देण्यापेक्षा स्वतःच्या वागण्याला दोष दे. ज्या घरात माझ्या नामाचा अखंड जप होतो तिथे साक्षात ब्रह्मांड नायक उभा असतो. तिथे कोणताही वास्तुदोष टिकू शकत नाही. घरात कलह का होतात? कारण तू देण्यापेक्षा घेण्याची अपेक्षा जास्त करतोस. तू म्हणतोस मला कोणी समजून घेत नाही, पण तू कोणाला समजून घेतलं आहेस का? घरामध्ये जेव्हा वाद होतात तेव्हा समजून घे की तिथली नकारात्मक ऊर्जा वाढली आहे. ही ऊर्जा बाहेरून येत नाही, ती तुझ्याकडून, तुझ्या शब्दातून निर्माण होते. तू जर अग्नीत तूप टाकलंस आणि जर भडकाच उडणार ना मग त्याचा. तुला घरात शांतता हवी आहे, मग मौन पाळायला शिक. जिथे एक बोलतो तेव्हा दुसऱ्याने ऐकून घेतलं तर कलह जन्मालाच येणार नाही. तू म्हणतोस, स्वामी, मी घरात अगरबत्ती लावतो, दिवा लावतो, तरीही शांतता का नाही? अरे, तू बाहेर दिवा लावतोस, पण तुझ्या आत अहंकाराचा अंधार आहे. तो अहंकार जोपर्यंत जळत नाही तोपर्यंत तुझ्या घरात चैतन्य येणार नाही. ज्या घराला गोकुळ करायचं असेल तिथे मीपणा सोडावा लागतो आणि आम्ही म्हणावं लागतं. कलह हे दारिद्र्याचं लक्षण आहे. जिथे भांडण असतं तिथे प्रगती कधीच होत नाही. म्हणून घराला मंदिरासारखं पवित्र ठेव, मग बघ वास्तुदोष कसा पळून जातो ते. बाळा, वास्तुदोष निवारण्यासाठी तुला घर पाडण्याची गरज नाही, तर तुला तुझे विचार बदलण्याची गरज आहे. तरीही तुला जर वाटत असेल की घरात काहीतरी बाधा आहे तर माझे सोपे शब्द ध्यानात घे. घरामध्ये सूर्याचा प्रकाश आणि मोकळी हवा येऊ दे. जिथे अंधार आणि कोंदटपणा असतो तिथे नकारात्मक शक्ती वास करते. दररोज सकाळी आणि संध्याकाळी माझ्या नामाचा जयघोष कर. नामस्मरणात इतकी ताकद आहे की ते दगडात सुद्धा प्राण फुंकू शकतं. घराच्या उंबरट्यावर थोडं मीठ टाकून फरशी पुसून घे, जेणेकरून तिथली नकारात्मकता निघून जाईल. पण या सगळ्यापेक्षा महत्त्वाचा उपाय म्हणजे घरात आनंदी राहा. जेव्हा तू हसतोस तेव्हा तुझी वास्तूसुद्धा हसते. जेव्हा तू रडतोस किंवा चिडतोस तेव्हा भिंतीसुद्धा उदास असतात. वास्तू पुरुष नेहमी तथास्तू म्हणत असतो. जर तू सतत माझं काही खरं नाही, घरात दुःख आहे असं म्हणत राहिलास तर तो तथास्तू म्हणेल. या उलट जर तू स्वामी माझ्या पाठीशी आहेत, माझं घर सुखी आहे असं म्हणालास तर तो तिथेच आनंद निर्माण करेल. अनेक भक्त येतात आणि घराची तोडफोड करायला निघतात. त्यांना वाटतं दिशा बदलली की नशीब बदलेल. अरे, तुझं कर्म बदलेल की दिशा आपोआप बदलते.
ज्या घरात आई वडिलांची सेवा होते, जिथे अन्नाचा सन्मान होतो आणि जिथे अतिथीला देव मानलं जातं, त्या घराला कोणत्याही वास्तुशांतीची गरज नसते. माझ्यावर विश्वास ठेव. तू म्हणतोस, स्वामी, घराचे हप्ते थकलेत, आर्थिक ओढाताण आहे, त्यामुळे घरात भांडणं होतात. पण तू हे विसरतोस की लक्ष्मी चंचल असते, पण सरस्वती आणि भक्ती कायमची असते. तू भक्तीचा मार्ग धर, मग लक्ष्मी तुझा पत्ता शोधत तुझ्या घरी येईल. घरामध्ये कटकटी करून कोणाचंही भलं झालं नाही. तू शांत हो. तुझी शांतता घराला खंबीर करेल. तुझा हट्ट बाजूला सार आणि म्हण, स्वामी, हे घर तुमचं आहे, तुम्हीच इथे राहा. ज्या क्षणी तू मला तुझ्या घराचा मालक बनवशील, त्या क्षणी तिथला प्रत्येक दोष मी स्वतः दूर करेन. आता माझं बोलणं ऐक. ज्या वास्तूत तू राहतोस, त्या वास्तूच्या भिंतींना कान आणि मन असतं. तू दिवसभर जे विचार करतोस, जे शब्द उच्चारतोस, त्या लहरी या भिंती शोषून घेत असतात. जर तू घरात सतत रडगाणं गात असशील, एकमेकांचा द्वेष करत असशील, तर त्या वास्तूमध्ये नकारात्मकतेचं जाळं तयार होतं. यालाच लोक वास्तुदोष म्हणतात. पण हा दोष विटांचा नाही, तर तो तुझ्या विचारांचा आहे. घरामध्ये शांतता हवी असेल तर आधी स्वतःच्या वाणीत माधुर्य आण. जेव्हा तू घरात मोठ्या आवाजात भांडतोस, तेव्हा तिथल्या देवातल्या देवत्वालाही त्रास होतो. ज्या घरात नेहमी ईश्वराचं नाव घेतलं जातं, तिथे वास्तुपुरुष नेहमी प्रसन्न असतो. तू म्हणतोस दिशा चुकली आहे, पण मी म्हणतो तुझी दशा तेव्हा सुधरेल जेव्हा तू तुझं मन माझ्या चरणी स्थिर करशील. घराचा उंबरठा हा फक्त लाकडाचा तुकडा नाही, तर तो मर्यादा आणि संस्काराची सीमा आहे. त्या उंबरठ्याच्या आत शिरताना नकारात्मक विचार बाहेर सोडून ये. घरात प्रवेश करताना प्रसन्न मनाने प्रवेश कर. मग बघ तुझी वास्तू तुला कसं भरभरून सुख देते ते. वास्तू म्हणजे केवळ राहण्याचे ठिकाण नाही, तर ते तुझे ऊर्जा केंद्र आहे. तिथली ऊर्जा शुद्ध ठेवणे हे पूर्णपणे तुझ्या हातात आहे. घरातली नकारात्मकता घालवण्यासाठी तुला मोठे यज्ञ करण्याची गरज नाही. दररोज सकाळी सूर्योदयाच्या वेळी घराच्या खिडक्या उघड्या ठेव, जेणेकरून निसर्गाचा चैतन्यमय प्रकाश आत येईल. जिथे सूर्यप्रकाश पोहोचतो, तिथे कोणतेही दोष टिकत नाहीत. घराच्या कोपऱ्यात थोडं भीमसेनी कापूर जाळ. त्याचा सुगंध तिथल्या जड झालेल्या हवेला हलकं करेल. पण या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरात अन्नाचा मान राखला गेला पाहिजे. ज्या घरात अन्न वाया जातं किंवा अन्नावरून भांडणं होतात, तिथे दारिद्र्य आणि कलह कधीच संपत नाही. घरात दर गुरुवारी गोमूत्र शिंपडल्याने वास्तूची शुद्धी होते, हे खरं आहे. पण त्यासोबतच तुझ्या मनातील मीपणाचं गोमूत्र शिंपडून अहंकार धुवून टाक. जेव्हा घरातील प्रत्येक सदस्य एकमेकांच्या सुखाचा विचार करतो, तेव्हा तिथे साक्षात वैकुंठ उतरतं. कलह हा केवळ विचारांच्या संघर्षातून येतो. तू जर झुकण्याची तयारी ठेवलीस, तर तुझं घर कधीच कोलमडणार नाही. ज्या घराला माझ्या मंत्रांची साथ आहे, तिथे ग्रहताऱ्यांचे दोष काहीच वाकडं करू शकत नाहीत. नामस्मरण हा सर्वात मोठा वास्तुशांतीचा विधी आहे, हे कधीच विसरू नकोस. आता लक्ष देऊन ऐक. तुझ्या घराला मंदिर करायचं असेल, तर तिथला वास्तुदोष शोधण्याऐवजी तिथला वास्तुदेव शोध. तुझा वास्तुदेव तुझ्या आईवडिलांच्या चरणात आहे, तुझ्या मुलांच्या हास्यात आहे. जेव्हा तू घरामध्ये संशय आणि अविश्वासाची भिंत उभी करतोस, तेव्हा वास्तू दुभंगते. भिंतींना तोडण्यापेक्षा मनातील कटुता तोडायला शिक. तोडफोडीने घरं बदलत नाहीत, तर स्वभाव बदलल्याने नशीब बदलतं. तुझ्या घरातून सतत श्री स्वामी समर्थ असा नाद घुमू दे. हा नाद घराच्या कानाकोपऱ्यात जाऊन तिथलं अमंगल नष्ट करेल.
ज्या घराला माझ्या आशीर्वादाची ढाल आहे तिथे बाहेरची कोणतीही नजर किंवा वाईट शक्ती प्रवेश करू शकत नाही. तू फक्त तुझं कर्तव्य करत राहा. घरामध्ये कोणालाही कमी लेखू नकोस. जिथे प्रेमाची देवाणघेवाण होते तिथे साक्षात लक्ष्मी अखंड वास करते. तू म्हणतोस वास्तुदोषामुळे प्रगती थांबली आहे, पण मी म्हणतो तुझ्या कर्माच्या दोषामुळे प्रगती थांबली आहे. सत्कर्म कर, कोणाचं मन दुखवू नकोस. मग बघ तुझ्याच या वास्तूतून भाग्योदयाचा सूर्य कसा उगवतो ते. मी तुझ्या घरात आहे, तुझ्या प्रत्येक निर्णयात आहे आणि तुझ्या प्रत्येक श्वासात आहे. आता निर्भय हो आणि आनंदाने या वास्तूचा उपभोग घे. लक्षात ठेव, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.